श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष लेख. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमानिमित्त सुंदर असा श्री स्वामी समर्थ विचार याच्यावर लेख पाहणार आहोत. तो तुम्ही जरूर वाचावा किंवा ऐकावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर आता आपण लेखाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ आणि पौर्णिमेचा प्रकाश. आता आपल्या आयुष्याला दिशा देणारा एक अनमोल विचार. आज 29 जुलै 2026 पौर्णिमेची अत्यंत पवित्र तिथी. आकाशात पूर्ण रूपाने फुललेला चंद्र पाहिला की मनाला एक वेगळी शांतता मिळते. चंद्र जसा या संपूर्ण सृष्टीला आपला शीतल प्रकाश देतो, अगदी तसेच आपल्या जीवनातील दुःखाचा आणि अडचणींचा अंधार दूर करणारे एक महान दैवत म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आता अनेकदा आपण स्वामींचे नाव घेतो, मठामध्ये जातो, दर्शन घेतो, पण श्री स्वामी नेमके कोण होते, त्यांचे विचार काय होते आणि आजच्या धावपळीच्या युगामध्ये त्यांच्या सांगण्याचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काय संबंध आहे, हे सोप्या भाषेत समजून घेणे आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी खूप गरजेचे आहे. तर आता पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ कोण होते. आता स्वामी समर्थांचे मूळ नाव काय, त्यांचे वय किती होते, ते कुठून आले, या प्रश्नापेक्षाही श्री स्वामी म्हणजे निसर्गाचे आणि सत्याचे साक्षात रूप होते. जेव्हा लोकांनी स्वामींना विचारले की महाराज, आपले मूळ गाव कोणते, आपण कुठून आलात, तेव्हा स्वामींनी अत्यंत साधे पण खूप खोल अर्थ असणारे असे उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही मूळचे कर्दळी वनातून आलो आणि आमचे मूळ वटवृक्ष आहे. याचा सोपा अर्थ असा की श्री स्वामी कोणत्याही एका जातीचे, धर्माचे किंवा एका ठराविक ठिकाणाचे नव्हते. ते संपूर्ण विश्वाचे होते. निसर्गातील झाडे, पाने, फुले आणि सर्व प्राण्यांमध्ये जो ईश्वरी अंश आहे तेच साक्षात स्वामींचे रूप होते. स्वामींच्या आयुष्यातील काही वेगळे आणि शिकण्यासारखे पैलू. दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत स्वामींच्या आयुष्यातील काही वेगळे आणि शिकण्यासारखे पैलू. आता श्री स्वामी समर्थांनी कधीही लोकांना आंधळा विश्वास ठेवायला शिकविले नाही. त्यांनी माणसाला नेहमी पायावर उभं राहायला शिकवले. त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. आता आपण पहिलं पाहूया, निसर्गाशी नाते आणि साधेपणा. स्वामींना मोठ्या राजवाड्यापेक्षा किंवा बंद खोलीपेक्षा उघड्या आकाशातील आणि झाडांच्या सावलीत बसणे जास्त आवडायचे. वटवृक्ष असो वा औदुंबर, ते निसर्गाच्या कुशीत रमायचे. आज आपण निसर्गापासून दूर जात आहोत, म्हणूनच आपल्या आयुष्यात तणाव वाढला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आणि झाडांचे, पर्यावरणाचे रक्षण करणे ही स्वामींची खरी पूजा आहे. आता दुसऱ्या भागात, आधी कष्ट करा आणि मग फळांची अपेक्षा करा. आता स्वामींकडे अनेक लोक चमत्कार मागायला यायचे, पण स्वामी त्यांना नेहमी कष्टाचे महत्त्व पटवून द्यायचे. एकदा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझ्या शेतात धान्यच पिकत नाही, काहीतरी अंगारा किंवा मंत्र द्या. स्वामी त्याला रागाने म्हणाले, अंगारा देऊन धान्य पिकत नसते. जा, आधी शेतात नांगर फिरव, शेणखत घाल, मेहनत कर आणि मग माझी प्रार्थना कर. स्वामींचा संदेश अगदी स्वच्छ होता. फक्त देवावर भरोसा ठेवून आळशीसारखे बसू नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. स्वामी तुमच्या कष्टाचे फळ नक्की देतील. आणि आता तिसऱ्या भागात बघूया आपण, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा खरा अर्थ काय आहे. स्वामींचे हे वाक्य
आपण पावलोपावली ऐकतो आणि वाचतो, पण या वाक्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो? माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी अडचण ही पैशाची किंवा माणसाची नसते, तर ती भीतीची असते. पुढे काय होईल? माझे काम झाले नाही तर? घरात कोणाचे आरोग्य बिघडले तर? अशा अनेक चिंता आपल्याला रोज छळत असतात. मग अशा वेळी स्वामींचे हे अभय वचन आपल्याला सांगते की जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर मार्ग निघू शकत नाही. तू खचू नकोस, धैर्य ठेव, संकटाचा सामना करण्यासाठी लागणारी ताकद मी तुला देईन. स्वामी पाठीशी असणे म्हणजे काय? तर कठीण प्रसंगात मन शांत राहणे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे आणि संकटातून बाहेर पडण्याची हिंमत मिळणे. आता आपण चौथ्या भागात बघूया. एक छोटीशी आणि डोळे उघडणारी गोष्ट आपण बघणार आहोत. आता श्री स्वामींच्या काळात घडलेली ही एक अतिशय सुंदर आणि सोपी अशी गोष्ट आहे. अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब माणूस राहत होता. त्याच्या घरी खाण्यासाठी अन्नाचा एकही कण नव्हता. अनेक दिवस उपाशी राहिल्यामुळे तो खचून गेला आणि स्वामींच्या मठात येऊन बसला. स्वामींनी त्याच्या मनातील दुःख ओळखले. स्वामींनी मठाच्या कोपऱ्यात पडलेले एक सुकलेले वाळलेली काठी उचलली आणि ती त्या माणसाच्या हातात दिली. स्वामी म्हणाली, ही काठी अंगणात पूर आणि याला रोज पाणी दे. उपस्थितांना वाटले की स्वामी गंमत करत आहेत. सुकलेल्या काठीला कधी पाणी फुटतात का? पण त्या माणसाचा स्वामीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी ती काठी नेऊन अंगणात लावली आणि दररोज न चुकता तिला पाणी घालू लागला. काही दिवसानंतर काय घडले? त्या वाळलेल्या काठीला लहान लहान हिरवी पाने फुटली आणि हळूहळू तिचा एक सुंदर वृक्ष तयार झाला. आता या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचे आहे? आपले आयुष्य कधीकधी या सुकलेल्या काठीसारखे निराश आणि नीरस वाटते, पण जर आपण सत्य, मेहनत आणि देवावरील विश्वास या गोष्टीचे पाणी रोज आपल्या आयुष्याला दिले तर वाळलेल्या आयुष्यातही पुन्हा आनंद आणि यश फुलू शकते. आता आपण बघणार आहोत 5व्या भागामध्ये आजच्या काळात स्वामींचे विचार कसे वापरावेत. आता आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींकडून काय शिकलो हे स्वतःला विचारण्याची गरज आहे. आता पहिल्या भागात पाहूया की मनाची शांती. पौर्णिमेचा चंद्र जसा संत आणि प्रकाशमय असतो तसेच आपले मन शांत ठेवा. राग, द्वेष आणि चिडचिड कमी करा. दुसरं, अहंकार सोडा. स्वामींच्या समोर राजा असो वा प्रजा, सगळे सारखेच होते. आपणही कोणाला लहान किंवा मोठे न मानताच सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. आता तिसऱ्या भागात, दुसऱ्याला मदत करा. कोणा एका गरजू माणसाला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे किंवा दुःखी माणसाला 2 प्रेमाचे शब्द सांगणे ही स्वामींची सर्वात मोठी भक्ती आहे. आता शेवटचा विचार आपण बघणार आहोत. आजच्या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा तुम्ही आकाशातील पूर्ण चंद्राकडे पाहाल तेव्हा स्वामींचे प्रसन्न रूप आठवा आणि मनातल्या सर्व चिंता, भीती आणि शंका स्वामींच्या चरणी अर्पण करा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सत्कर्म करत राहा, मनामध्ये प्रामाणिकपणे ठेवा आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा श्री स्वामी समर्थ यांच्यावर लिहिलेलं
लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.